नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता सतीखंड अध्याय क्रमांक 31. आकाशवाणीने दक्षाला अनर्थाची सूचना. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, मुनीश्वर, सतीच्या प्राणत्यागामुळे दक्षाच्या यज्ञस्थानी मोठी भयकारक स्थिती उत्पन्न झाली. आता काय होणार ही एकच चिंता सर्वांना भेडसावत होती. तेवढ्यात एक आकाशवाणी झाली. दुराचारी दक्षा, तू दांभिक आचारात पारंगत आहेस. हा काय अनर्थ ओढवून घेतलास? शिवभक्तराज दधीचींनी तुला आनंद मिळेल व तुझे मंगल होईल असाच सल्ला दिला होता, पण तू ते ऐकले नाहीस. तो महान तपस्वी ब्राह्मण तुला शाप देऊन येथून गेला, तरीही तू शुद्धीवर आला नाहीस. त्यानंतर तुझी कन्या स्वतः येथे आली. सती म्हणजे परमकल्याणाचे निधान, साक्षात जगदंबा, परंतु तू तिचाही आदर केला नाहीस. सती ही सर्व सत्पुरुषांची आराध्य देवता, जिची सर्वांनी आराधना करावी अशी त्रैलोक्य माता, कल्याण स्वरूपा, समस्त पुण्यकर्मांचे उत्तम फल देणारी व शिवजींची अर्धांगिनी आहे. ती पराशक्ती परमेश्वरी आहे. उपासकांना सर्व सौभाग्य प्रदान करणारी, आपल्या भक्तांचे सर्वार्थाने मंगल करणारी, मनोवांछित इष्ट फल देणारी व सर्व प्रकारच्या उपद्रवांना नष्ट करणारी, यश कीर्ती संपत्ती देणारी आणि उत्कृष्ट उपभोगांसह मोक्ष सौख्यही देणारी आहे. सती ही माहेश्वरांची शक्ती आहे. ती जगन्माता, जगाचे रक्षण करणारी आणि प्रलयकाळी जगाचा संहार करणारी अनादी शक्ती आहे. विष्णू, ब्रह्मा, इंद्र, अग्नी, चंद्र, सूर्य आदी सर्वांची जननी आहे. ती महादेवी दुष्टांचे हनन करणारी, तप, धर्म, दान यांचे फल देणारी आणि भवभय दूर करणारी आहे म्हणून विख्यात आहे. त्या मातेची विनम्र भावाने आराधना करणे हेच तुला योग्य होते, पण तू तसे केले नाहीस. मी ब्रह्मदेवांचा पुत्र आहे या घमेंडीत राहून तू महादेवांचा मान ठेवला नाहीस, त्यांना यज्ञ भाग दिला नाहीस आणि त्यांच्या प्रिय पत्नीचा अपमान केलास. तू किती मूढ आणि कुविचारी आहेस. भगवान शिव हे सर्वांचे स्वामी आणि ईश्वरांचेही ईश्वर आहेत. सर्व देवता त्यांच्याच आज्ञेने आपापली कार्ये करतात. त्यांची आराधना करण्यात धन्यता मानतात. शिवजी सर्वांचे कल्याण करणारे आहेत. त्यांचे दर्शन व्हावे म्हणून सिद्ध पुरुष तपश्चर्या करतात. त्यांचा साक्षात्कार व्हावा म्हणून योगी लोक योग साधनेस प्रवृत्त होतात. त्यांचे दर्शन घडावे म्हणून कोणी दानधर्म करतात, कोणी यज्ञ याग करतात, पण कोणी नानाविध उपासना करतात. भगवान शिव हे आदि विद्येचे स्वामी आणि सर्व प्रकारे शुभ करणारे आहेत. सती ही त्यांची शक्ती, त्यांचे प्रतिरूप, पण तू तिचा सत्कार केला नाहीस म्हणून या यज्ञाचा विनाश होईल. जेथे पूजनीयांची पूजा होत नाही तेथे अमंगलच होणार. जिच्या पावन चरणांना शेषनाग सहस्र शीर्षांनी वंदन करतो, जिच्या चरणांचे ध्यान आणि सादर पूजन करून ब्रह्मदेव ब्रह्मत्वाला प्राप्त झाले, इंद्रादी लोकपालांना आपापले अधिकार व श्रेष्ठ ऐश्वर्य प्राप्त झाले, त्या जगदंबा सतीचा तू आदर ठेवला नाहीस, मग तुझे कल्याण कसे होणार? तू भगवान शंकर आणि भवानीची आराधना केली नाहीस, हे तुझे दुर्भाग्य. त्या दोघांची अवहेलना करून तू फार मोठे दुष्कर्म केलेले आहेस. कल्याणकारी शिवाचे पूजन केल्याशिवाय मी स्वतःचे कल्याण साधून घेईन या तुझ्या गर्वाचे आता खंडन होईल. यापुढे तुझ्यावर जी संकटे येणार आहेत त्यात येथील उपस्थितांपैकी कोणकोणते देव तुझ्या साह्यार्थ येणार आहेत तेच बघायचे आहे. सर्वेश्वर शिवजींच्या अगाध सामर्थ्याला आव्हान देण्याचे कोणाच सामर्थ्य आहे? जे कोणी तुझ्या मदतीला येतील ते गवताच्या काडीसारखे भस्मसात होतील. त्यांचा नाश होईल.
तुझे मुख जळून जाईल, तुझा यज्ञ उद्ध्वस्त होईल. हे श्रीहरी, हे ब्रह्मदेव, सर्व देवता आणि मुनिजनांनो, दक्षाचे अमंगल निश्चित आहे, म्हणून तुम्ही सर्वांनी येथून निघून जावे आणि स्वतःचे हित साधावे, अन्यथा तुमचाही नाश होईल. अशा प्रकारे आकाशवाणीने परखड शब्दात दक्षाची निंदा केली व सर्वांना आगामी संकटांची सूचना दिली. त्यामुळे यज्ञशाळेत उपस्थित असलेले सर्व मान्यवर विस्मित झाले. काय करावे हेच त्यांना सुचेना. त्यांची बुद्धीच कुंठित झाली होती. अध्याय 31 समाप्त.